राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सर्वाधिक घमासान गेल्या 5 दशकांपासून पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये सुरू आहे. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा महामुकाबला रंगला होता. या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला होता. यानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी पवार विरुद्ध पवार असा महामुकाबला रंगणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या या लढतीत बाजी कोण मारणार याचं उत्तर आता 23 नोव्हेंबर रोजी आपल्याला मिळणार आहे. पण तोपर्यंत एकच वादा अजित दादा म्हणत अजित पवार पुतण्यावर भारी पडणार की मग वादा तोच पण दादा नवीन असं म्हणत युगेंद्र पवार अजित पवारांवर भारी पडणार. काय असू शकते शक्यता? अनेक वर्षांचा अनुभव की मग युवा बळ? कोण देणार कोणाला तह आणि जिंकणार बारामतीचा गड? जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. विकासाचा वादा अजित दादा ही घोषणा गेले अनेक वर्ष झालं बारामतीत ऐकू येत आहे. एवढंच काय तर कधी कोणी या नावाच्या विरोधात उभा राहील आणि अजित पवारांना टक्कर देईल असा विचार सुद्धा अनेकांनी केला नसेल. अर्थातच असे अनेक लोक आले ज्यांनी दिवसाढवळ्या अजित पवारांच्या पराभवाचा स्वप्न पाहिलं. मात्र अजित पवारांनी मात्र इथे कोणालाच टिकू दिलं नाही. आता मध्यंतरी मात्र अजित पवार हे बारामतीमधून लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा होती. त्यांच्या मागील काही भाषणांमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे या चर्चांना उधाण आलं होतं. यावर शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्र्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. डॉक्टर सतीश पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते, अजित पवार यांनी शरद पवार यांना रोखलं का? उलट बारामतीकरांनी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता अजित दादा स्वतः म्हणत आहेत की मी बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची कामगिरी आहे. त्यामुळे अजित पवार हे स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवायला घाबरत आहेत. फुटून आलेले आमदार 2,000-3,000 कोटींची कामं सांगतात. त्या सुद्धा त्यांनी की टक्केवारी घेतलेली आहे. लोक त्यांना जाब विचारत आहेत. त्यामुळे लोक यांचा हिशोब करायला निघालेले आहेत असं विधान डॉक्टर सतीश पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे खरंच अजित पवार बारामतीत निवडणूक लढणार नाहीत का अशा चर्चांना उधाण आलेलं. मात्र अजित पवार यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आता बारामतीत लागली आहे. अजित पवारांचे नाव राज्याच्या राजकारणात फिरत असल्याने ते सगळ्यांनाच माहित आहे. मात्र युगेंद्र पवार नक्की आहेत कोण आणि त्यांची राजकारणात एंट्री झाली कधी आणि कशी? सोबतच अजित पवारांसारख्या पहाडाला त्यांच्याच जागेवरून हलवण्याचं काम युगेंद्र पवार करू शकतात का? सर्वात आधी पवार घराण्याचा फॅमिली ट्री आपण बघूया. तर शरद पवार यांना 10 भावंड आहेत. त्यापैकी अनंतराव पवार यांची 2 मुलं म्हणजेच अजित पवार आणि श्रीनिवास पवार. शरद पवारांच्या या 2 पुतण्यांपैकी अजित पवार हे सक्रिय राजकारणात आहेत, तर श्रीनिवास पवार कधीच सक्रिय राजकारणात उतरलेले नाहीत. ते कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक आहेत. यात श्रीनिवास पवारांचे सुपुत्र आणि अजित पवारांचे पुतणे म्हणजेच युगेंद्र पवार. युगेंद्र पवार बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत. यासोबतच ते बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचेही अध्यक्ष आहेत. युगेंद्र पवार यांनी आपलं शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं. त्यांनी अमेरिकेतील बोस्टन मधून वित्त आणि विमा या विषयामध्ये पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शरयू ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल, डीलरशिप, कृषी आधारित उद्योग, सुरक्षा सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. युगेंद्र पवार हे शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामतीमध्ये सामाजिक कार्यातही आघाडीवर असतात. युगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक असली तरी ते लोकसभेपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. युगेंद्र पवारांनी त्यांच्या काकू सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार केला होता. पवार विरुद्ध पवार संघर्षाच्या पहिल्या अंकात अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा आणि त्यांची 2 मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरित पवार कुटुंबीय अशी लढत दिसली होती. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार त्यांचे कुटुंबीय, श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंबीय अशी बरीच मंडळी लोकसभेला अजित पवार यांच्या विरोधातल्या प्रचारात उतरली होती. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला यांनी केलेला प्रचार निर्णायक ठरला. अजित पवार यांचा सक्का भाऊ सुद्धा त्यांच्याबरोबर नसल्याचा संदेश त्यातून मतदारसंघापर्यंत पोहोचला होता असं म्हटलं जातं. परदेशात शिक्षण घेतलेला पवार घराण्यातला मुलगा अशी युगेंद्र पवार यांची ओळख असली तरी विद्या प्रतिष्ठानपासून विविध संस्थांची पदही त्यांनी भूषवली आहेत.
महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीतही ते काकांविरोधात लढत असले तरीही ते एक प्रकारे त्यांचे आजोबा शरद पवार यांचीच बाजू लढवत आहेत. त्यामुळे ते कुस्ती क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी तिथे सुद्धा अनेक कुस्तीपटूंना आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे तिथे सुद्धा युवा वर्गात त्यांचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. सोबतच त्यांनी विद्या प्रतिष्ठान आणि ते सुद्धा खजिनदार असल्याने अनेक गरजूंना मदत केली आहे. पण हे सगळे फॅक्टर लक्षात घेतले तरी सुद्धा युगेंद्र पवार यांच्याकडे असलेला एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे शरद पवार. आणि शरद पवार आणि बारामतीत शरद पवारांच्या शब्दाला काय किंमत असते हे आपण लोकसभेला पाहिलेलंच आहे. पण तरीही अर्थात बारामतीमधील बहुतांश पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत असल्याचं चित्र दिसत आहे. तसंच विकास हा मुद्दा सुद्धा महत्वाचा राहणार आहे आणि त्यासाठी अजित पवारांचं बारामतीमध्ये असलेलं लक्ष हा मतदारसंघासाठी महत्वाचा मुद्दा राहील. युगेंद्र पवारांसाठी पहिल्याच निवडणुकीत काका अजित पवारांच्या समोर उभं राहणं हे खरं तर मोठं आव्हान असणार आहे. कारण जसा बारामतीत विकासाचा मुद्दा आला की शरद पवारांचं नाव येतं, तसंच ते अजित पवारांचं नाव सुद्धा टॉपवर असतं. बारामती हा पवार कुटुंबांचा बालेकिल्ला राहिला आहे. अजित पवारांनी 1991 पासून बारामती मतदारसंघामधून निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातून ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. 2019च्या निवडणुकीत अजित पवार थेट सर्वाधिक म्हणजेच 1,65,000 मताधिक्यांनी निवडून आले होते. अनेक वर्ष झालं त्यांचं वर्चस्व आपल्याला बारामतीत पाहायला मिळतं. तळागाळातील लोकांची माहिती त्यांना आहे, तिथवर त्यांची पोहोच सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना बारामतीतून आव्हान देणं खरं तर युगेंद्र पवारांना म्हणावं तितकं सोपं नाहीये. कारण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवार विरुद्ध पवार या लढाईचा पहिला अंक संपूर्ण देशानं पाहिला. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढाईत सुप्रिया सुळे यांची सरशी झाली. मात्र तरीही गेल्या निवडणुकीपर्यंत केंद्रात ताई म्हणजे सुप्रिया सुळे आणि राज्यात दादा म्हणजे अजित पवार हे सूत्र बारामतीकरांसाठी ठरलेलं होतं. आणि त्या सूत्राप्रमाणेच बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना लोकसभेत मतं दिली. मात्र आता विधानसभा दादांच्या नावे हेही बारामतीकर करू शकतात. कारण अजित दादा आणि बारामती हे समीकरण अगदीच पक्क आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी कुटुंबामध्ये लढाई करायला नको होती अशी वक्तव्य करत कुटुंबातील फुटीचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केलाय. आता विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीचा विकास हा मुद्दाही महत्वाचा राहणार आहे. याबाबत आपलं विश्लेषण मांडताना सम्राट फडणीस म्हणतात की या निवडणुकीत कुटुंब हा मुद्दा मध्यवर्ती न राहता विकासाचा मुद्दा अधिक चर्चेत राहावा हाच अजित पवारांचा प्रयत्न राहील. दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र याच मुद्द्याकडे प्रचार नेऊ शकतात. अजित पवारांसमोर स्वतःच्या विजयाचं आव्हान असल्याने त्यांना बारामतीमध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल. शिवाय लोकसभेत जे इमोशन होते ते आता तेवढे राहिलेले नाहीत. त्यामुळे दोघांनाही या निवडणुकीमध्ये स्ट्रगल हा करावाच लागणार आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा मुद्दा तितकासा प्रभावी नसेल असं अद्वैत मेहता यांना वाटतं. ते म्हणतात युगेंद्र पवार निवडणुकीत उतरले नसते तर बाय दिला असं उत्तर होतं. काका पुतण्या हा या निवडणुकीतला मुद्दाही पुतण्याला उमेदवारी देऊन नाहीसा करण्यात पवारांना यश आलंय. पक्षाची फूट हा मुद्दा या निवडणुकीत नसेल कारण त्यानंतर काही महिने उलटले आहेत. युगेंद्र पवारांची पाठी कोरी आहे त्यामुळे त्यांना गमावण्यासारखं काही नाही. मात्र अजित पवारांना ही निवडणूक सोपी राहणार नाही. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 396 बूथ आहेत. त्यापैकी 98 बूथ शहरात आहेत. यापैकी शहरात अजित पवार तर ग्रामीण भागात युगेंद्र अर्थात शरद पवारांच्या बाजूने जास्त मतदान होईल असं चित्र आता दिसतंय. त्यामुळे विकास का कुटुंब यात बारामतीकर कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. आता यात अजित पवारांचा अनुभव की एवढ्या वर्षांची विकास कामं की मग युगेंद्र पवार यांचं तरुण नेतृत्व आणि नवा जोम कोणाचं पारडं जड राहणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.